नमस्कार, मी कल्याणी. आपण पाहत आहात सुदर्शन मराठी. पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. डिस्को आणि मॅचेस या इमारतींमध्ये पोलिसांनी वेश्या व्यवसायावर मोठी कारवाई करत छापा टाकलाय. या कारवाईत तब्बल 18 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत 11 महिला, काही पुरुष आणि एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 15 वर्षांच्या मुलीला जबरदस्तीने या रॅकेटमध्ये ढकलल्याचे उघड झाले आहे. तपासात 15 बांगलादेशी नागरिकांचा सहभाग समोर आला असून मानवी तस्करीचे गंभीर धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार सुमित चव्हाण असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मोबाईल फोन आणि हिशोबाच्या डायऱ्या जप्त करण्यात आल्या असून पुढील तपास सध्या सुरू आहे. पुण्यातील या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. काल रात्री पुणे पोलीस अंतर्गत परिमंडळ 1 यांच्यातर्फे बुधवार पेठेत एक कारवाई करण्यात आली. रात्री 11 पासून सकाळी 5 वाजेपासून पर्यंत ही कारवाई चाललेली होती. त्याच्यामध्ये आम्ही 18 जणांना अटक केलेली आहे. याच्यामध्ये 14 हे बांगलादेशी नागरिक आहेत, 2 हे तिकडचे मॅनेजर्स आहेत जे या बांगलादेशी नागरिकांना प्रोस्टिट्यूशन या व्यवसायामध्ये एंगेज करून त्यांच्यामधून जो बिझनेस होतो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. 2 जुव्हिनाइल्स आहेत आणि 2 असे नागरिक आहेत. त्याच्यामध्ये एक महिला आहे जी पिंप म्हणून या सगळ्या बांगलादेशी महिलांचे पिंप म्हणून अशी काम करते, आणि एक असा नागरिक आहे जो बांगलादेशी महिलांचं तस्करीमध्ये इन्व्हॉल्ड आहे. तो त्या बांगलादेशी व्यक्तींना तिकडून बांगलादेशवरनं पुण्यापर्यंत येईपर्यंत जे रॅकेट आहे त्या रॅकेटमध्ये इन्व्हॉल्ड असलेला एक इसम आहे. असं एकूण आमच्याकडे 14 बांगलादेशी नागरिक आणि टोटल जे आरोपी आहेत ते 18 आहेत.